आणि आता बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये असलेल्या केस गळतीच्या आजारानं नागरिक प्रचंड हैराण झालेत। ज्या गावात केस गळतीच्या आजाराचे रुग्ण सापडले त्या बोंड गावामध्ये लग्नासाठी चक्क मुली सुद्धा मिळत नाहीयेत। गावकऱ्यांसोबत बातचीत केली आहे, या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश सोळंकी यांनी। 20 दिवसापासून या ठिकाणी केस गळती होते, काय अडचणी येतात तुम्हाला? अडचणी अशा येऊन राहिल्या म्हणजे आम्ही जर वालर पाणी भरायला गेलो तर पाणी भरू देत नाहीत। दुसरं म्हणजे बाजाराला भाजीपाला जर गेलो ते भाजीपाला घेऊ देत नाही। दुसरं आज येते, अरे त्याच्यावर पैसे घेऊ नका, नाही तर आम्ही त्याच्यावर भाजीपाला घेऊ देत नाही। तो दुकानदार म्हणते भाऊ बाहेर जा तुम्ही। दाढी कटिंग वाला पण येत नाही येऊ देत नाही ते सलूनवाले। ते म्हणतात बा तुमची कटिंग जर दाढी केली, आम्ही कटिंग तर नाही चालत, दाढी जर केली म्हणतात तर ते ब्लेड जाय जे वस्त्र असते तर दुसऱ्याला वापरला तर ते आमची दुकान बंद होईल, असे आम्हाला इशारे करून राहिले म्हणतात गावातले लोक की बोंडवाला येऊ देऊ नका। काय सांगाल? मुलांचे लग्न होत नाही असं कळतंय, मुलींचे लग्न होत नाही कळतंय, काय नेमकं कारण आहे? नेमकं कारण हे केस गळतीमुळे शारीरिक संबंध नाहीच, कोणी पाहुणेच गावात येत नाहीत। काय पाहुणे काय म्हणतात? यापूर्वी केस गळती होण्याच्या अगोदर पाहुणे येत होते, आता काय कारण? काय का बरं येत नाही? काय म्हणतात पाहुणे? हेच म्हणतात की बाबा आम्ही नंतर येऊ, 15 दिवसानंतर येऊ। केस गळतीचं मुख्य कारण आहे ही गोष्ट जी हे मुलांच्या बाबतीत होते का मुलींच्या बाबतीत होते? दोघांच्या बाबतीत होते, मुलांच्या बाबतीत होते, मुलींच्या बाबतीत होते। आज रोजी आमच्या गावात एकही लग्न जुडलेलं नाही। आम्हाला कुठल्या गावाचा नेम येत नाही की बाबा तुम्ही या पाहुणे पाहिले आमच्या गावामध्ये, कुणीच बोलावत नाही। सर्व आमच्या गावात संपर्क तुटलेला आहे। दूध आमच्या गावातलं डेअरीवर घेत नाहीत, कुठे वालवर नाही, चक्कीवर नाही, सर्व बंद आहे। कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।